नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामापूर्वी शेतकरी आपला संकटात सापडलेला आहे। जे काही अवकाळी पाऊस येतोय तो अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान तर होतच असतं, बट जे काही येणारं पीक असतं किंवा भविष्यात त्याला ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्याही करता येत नाही। बट या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची पण बाब आहे। जी काही खरीप पेरणी असणारी आपली त्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। ती काय मदत असणार आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका मित्रांनो। महत्त्वाची माहिती आपण नक्कीच देत असतो। बघा, शेतीमालाला एक तर शेतकऱ्याला भाव मिळाला नाही, परत त्याच्यामध्ये पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना टाळाटाळ करते, बँक पीक कर्ज देत नाही वेळेवर। जे काही जिल्हा बँकांना आदेश दिले ते आदेश पण पाळता येत नाही। त्यामध्ये मित्रांनो जी काही पार्श्वभूमी होती पीक कर्जाची, ती पीक कर्ज देऊन शेतकऱ्यांना ₹1 पीक विमा मिळणार होता, तो पीक विमा पण शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाहीये। या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी आता नेहमीच त्रस्त असतो। मागील वर्षी देखील निसर्ग कोपल्याने उत्पादनामध्ये घट झाली होती। शेतकऱ्यांनी जेवढा पैसा लावला होता त्याच्याही कमी पेक्षा त्याला उत्पादन झालं। स्वतःची मेहनत तर बाजूलाच जाते। या सगळ्या गोष्टी करत असताना नैराश्यामध्ये गेलेला आपला शेतकरी, या शेतकऱ्याने काय करायचं? मग या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ज्या काही योजना असतात त्या योजना ऍटलिस्ट वेळेवर तरी पूर्ण व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याची मदत मिळायला पाहिजे, अशीच एक सिंपल आणि छोटीशी आशा आपली शेतकऱ्याची असते। मग या शेतकऱ्यांसाठी आता जे काही नुकसान होतंय, या जे काही अवकाळी पाऊस येते, आता मित्रांनो एक अपडेट असा पण येतोय की ज्या ठिकाणी काही पिकं जर उभे असतील तर त्या ठिकाणचे पंचनामे केले जातील आणि ते शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई दिली जाईल। पण जी मागची नुकसान भरपाई होती तीच अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजीचा सूर आहे। ऑफकोर्स नाराजीचा सूर जो असणार तो असणार जे तुम्ही फक्त तुमच्या स्वार्थासाठी जे काही पुढारी आहेत, जे काही मंत्री संत्री खासदार आमदार हे काही आपल्या फक्त स्वार्थासाठी शेतकऱ्यांना हाताशी धरता, शेतकऱ्यांना वारंवार आश्वासने देता आणि शेतकऱ्यांसाठी ते पूर्ण करत नाही। असेच आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट असा आहे की जे काही कापूस उत्पादक आणि तुरीचा जो पीक विमा होता मित्रांनो, तो पीक विमा 25% ज्या शेतकऱ्यांना मिळाला होता त्या शेतकऱ्यांना आता उर्वरित या एंडिंग पर्यंत 75% पीक विमा हा मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना काहीच मिळालं नव्हतं, अग्रिम सुद्धा मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांसाठी संपूर्ण 100% मिळणार आहे। आता बहुतेक जे आपले लोक आहेत ते विचारतायत की या जिल्ह्याचा मिळेल का, त्या जिल्ह्याचा मिळेल का, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे असं पर्टिक्युलर जिल्हा वगैरे काही नाहीये। मध्यंतरी देखील यवतमाळच्या लोकांनी एक याचिका टाकली होती आणि ती याचिका शेतकऱ्यांच्या बाजूने लागली होती। त्याचा निकाल पण शेतकऱ्यांच्या बाजूने लागून शेतकऱ्यांना मदत लवकरात लवकर द्यायला सांगितली होती। तर ते काही फक्त यवतमाळसाठी नव्हतं, ते संपूर्ण राज्यासाठी होतं आणि त्यामुळे आता जे काही नुकसान होतंय त्याचे पंचनामे तर होतीलच, पण त्याच्याबरोबर जे काही सोयाबीन खरीप पीक विमा 2023चा आहे तो पण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल। बट आता याला जे काही थोडा अवधी जाणारच आहे, जसं की 15 दिवस 20 दिवस, बट त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होतील। ते झाल्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कापूसचा जो राहिलेला पीक विमा आहे तो पण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे। त्यामुळे टेन्शन घेऊ नका, नक्कीच आपले खरीप हंगामाच्या पूर्वी हे पैसे आपल्याला मिळतील मित्रांनो। धन्यवाद।